रश्मी दीदींनी आशीर्वाद दिले. आपल्या जनतेने वीट गटातली जी जनता आहे त्या लोकांनी दिलेल्या भरपूर आशीर्वादासाठी त्यांचे आभार मानते. तसेच वीट गटातील कार्यकर्त्यांचे पण आभार मानते. सर्व सन्माननीय सदस्य असतील त्यांचे आभार मानते. भागामध्ये अनेक समस्या त्यामुळे प्रामुख्याने कुठल्या विषयांवर तुमचं लक्ष केंद्रित असतं? ग्रामीण भागामध्ये यांनी सांगितलं तसं पाण्याची टंचाई, तसंच महिलांसाठी पण महिला आता अजून म्हणजे सक्षमीकरण झालेलं नाही आहे महिलांमध्ये. त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या ज्या सुविधा उपलब्ध करते आपलं शासन त्यांच्यापर्यंत ते सुविधा पोहोचल्या पाहिजे त्याच्यासाठी नेहमीच साहेब आपण पाहतोय की आपली उमेदवारी अगदी मिळण्यापासून संघर्ष पाहायला मिळत होता. उमेदवारी मिळणार पण नाही देखील पाहिलं परंतु आज आपण निवडून उपसभापती झाला, काय प्रतिक्रिया? आतापर्यंत करमाळा तालुक्यामध्ये जे नेतृत्व मोठे मोठे घडले ते सगळे संघर्षातूनच पुढे आले. जे भैया बाळगण या ठिकाणी आहेत सगळे भैया मामांचं नेतृत्व जे पुढे आलं ना ते संघर्षातूनच आलं. आणि आज मला फार आनंद होतो की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सभापती होण्याची संधी खरं तर ह्या नेतेमंडळींच्या ह्याच्यामुळेच आम्हाला प्राप्त झाली. त्या सर्वांचं नेतेमंडळींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यामध्ये संजय मामा शिंदे असतील, आदरणीय जेवंद्र जगताप असतील, आदरणीय रश्मी बागल साहेब असतील, आदरणीय प्रिन्सबाई असतील. या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये आम्हाला ज्यांनी निवडणुकीच्या दरम्यान पाठिंबा दिला अशा आदरणीय आमच्या सविताराजे भोसले असतील, सुभाषबाबू गुळवे असतील किंवा आमचे भाजपचे मित्र आमचे खास मित्र गणेश भाऊ सुट्टे असतील. या सर्वांच्या ह्याच्यामुळं म्हणजे एक चांगली टीम तयार झाली आणि त्या टीममुळं भाजप राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही या पंचायत समितीवरती विजय प्राप्त करू शकतो. आणि आज आम्ही सर्वांनीच खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी आमचे सभापती आणि उपसभापतीची निवड पण केली. भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची कामं दिसतील. भैयांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या प्रश्नावर सुद्धा आम्हाला फार चांगल्या प्रकारचं लक्ष घालायचं. करमाळा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी PSCची केंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी काही भरती नाही आहे. डॉक्टर लोक असतील किंवा नर्सेस असतील तर त्याच्यावर सुद्धा आम्हाला सरकारकडे विनंती करून ती तशी पदनिर्मिती करणे किंवा त्या संदर्भात आम्हाला लोकांना जास्तीत जास्त सेवा पंचायत समितीच्या माध्यमातून कशी देता येईल या सर्व गोष्टी आमच्याकडून होतील हे निश्चितपणे मला राज्यात देखील भाजपा जिल्ह्यात देखील विभिन्न महत्त्वाचा वापर केलेले आहे. जिल्ह्यात आपले भाजपाचे देखील वजन असतं देखील आहे. त्याचप्रमाणे करमाळ्यात देखील तशाच प्रकारचं पंचायत समितीच्या माध्यमातून आलेले आहे. तालुक्यातील लोकांच्या विकासाच्या बाबतीत अपेक्षा खूप उंचावलेल्या आहे आणि त्याला कुठेतरी तुमच्या आता ताळमेळ जो आहे तो राहील का ही थोडी शंकेची पालमाला शंका कुणी काही बाळगायचे कारण नाही. पत्रकारांना जास्त शंका असतात परंतु सगळे पत्रकार मित्रच आहेत आमचे. वस्तुतः या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी सुनेत्रा वहिनी आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि या सर्वांशी आपले जे नेते मंडळी आहेत त्यामध्ये रश्मी बागल साहेब आहेत, प्रांतिकवर काम करतात त्या भाजपमध्ये. या ठिकाणी गणेश भाऊ चिमटे आहेत किंवा आमचे या ठिकाणी दिग्विजय भैया बागल असतील किंवा अनेक नेते मंडळी जे आमचे आहेत संजय मामा शिंदे साहेब असतील. या सर्वांची युती सरकारमध्ये फार मोठं त्या ठिकाणी वजन आहे. त्या माध्यमातून आम्हाला कामं आणायची आणि करमाळा तालुक्यामध्ये रस्ते असतील, सिंचनाचे प्रश्न असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरिबांच्या योजना असतील, सर्व काही कामं जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे आम्ही जर 100% बोललो त्याच्यातले 90% कामं कशी करता येतील त्या पद्धतीने आमचे सगळं अजेंडा राहील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. करमाळा पंचायत समितीमध्ये प्रश्न मांडला सलोख्याचे संबंध सर्वांचे आणि सलोख्याने सत्ता पार पाडणार. कारण की सभापती महोदया ह्या भाजपच्या उमेदवार होत्या, भाजपकडून निवडून आल्या. त्यांना सूचक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपसभापती महोदय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, तिथून निवडून आले. त्यांना सूचक हे भाजपाचे आहे. त्यामुळे सलोखा निश्चितपणे सत्तेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि भाजपचा राहणार. आपण पाहतो की अनेक लोक पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातून काम असतात. त्या जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा सुद्धा जसं गोंधळ आहे तो प्रश्न पाहिला कसा प्रश्न सांगितला ना. जलजीवनचे जे आज एवढे मोठे प्रकल्प उभा राहिलेले आहेत म्हणजे
राष्ट्रपती आपलं पंतप्रधान महोदयांचं एक स्वप्न होतं या परिसरात निश्चितपणे प्रामुख्याने स्वच्छता आणि पिण्याचं पाणी शुद्ध कसं राहील आणि स्वच्छता कशी राहील याकडे सभापती महोदय निश्चितपणे PDOंना आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतीलच, आदेश देतील. एका पंचायत समितीमध्ये अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. काय थांबणार का? थांबणार का नाही? उलटं मी तुम्हाला तेच सांगत होतो, अर्धवट राहिलं. माझा नंबर सभापती महोदयांचा, उपसभापती साहेबांचा नंबर सर्वांकडे घ्यावा, माझा तर असेलच. आणि जिथं कुठं सामान्य जनतेची पिळवणूक होती, जिथं तुम्हाला वाटतं की कोण तुमच्याकडून पैशाची मागणी करते, त्या आमिषाची मागणी करत आहे, ते कुठलं फेवर मागत आहे, निश्चितपणे तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमचे सेवक म्हणून निवडले तर तुमच्या त्या दिलेल्या संधीला पात्र राहून निश्चितपणे करू.